नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा विषय म्हणजे काय की खूप पालकांनी आम्हाला या ठिकाणी आज फोन केले आणि फोन करून विचारलं की सर आम्हाला केरळा सीईटीचा फॉर्म भरायचा आहे। या केरळा सीईटीचा फॉर्म कुणी भरावा, या केरळा सीईटी मध्ये ज्याला आपण केम सीईटी म्हणतो, कितीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं, कोणत्या रँकच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि या राज्याची जी फीज आहे मेडिकलची ते साधारणतः किती फीज राहणार आहे या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असेच लेटेस्ट नवीन राज्यातील एमबीबीएस बीएमएस कॉलेजचे व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील। सर्वप्रथम केरळ हे जे राज्य आहे हे ओपन स्टेट राज्य आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे काय, ओपन स्टेट आणि क्लोज स्टेट हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। ओपन स्टेट म्हणजे या राज्यामध्ये बाहेरच्या राज्यातील सुद्धा विद्यार्थी या राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये काय करू शकतात, एमबीबीएस साठी अप्लाय करू शकतात। पण क्लोज राज्यामध्ये कसं असतं, जसे क्लोज राज्यामध्ये गुजरात येतं, या राज्यामध्ये फक्त गुजरात राज्यातील जे विद्यार्थी आहेत तेच त्या राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये काय करू शकतात, अप्लाय करू शकतात। तर हे केरळ जे राज्य आहे हे राज्य म्हणजे या राज्यामध्ये 20 प्रायव्हेट एमबीबीएस चे कॉलेजेस आहेत। त्याचबरोबर या कॉलेजमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला केम नावाची जी सीईटी आहे केरळा सीईटीची, याचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरावा लागतो। तर याचा फॉर्म या ठिकाणी चालू झालेला आहे। या फॉर्मची शेवटची मुदत जी आहे ते साधारणतः 23 जून रात्री 12 वाजेपर्यंत हा फॉर्म ओपन राहणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे त्या पालकांनी आम्हाला या ठिकाणी संपर्क करायचा आहे। तसेच हा फॉर्म कुणी भरावा आणि या फॉर्म मध्ये तुम्ही किती कॉलेजेसमध्ये अप्लाय करू शकता आणि साधारणतः किती सीट्स असणार आहे याचेही आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। साधारणतः केरळामध्ये 20 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये 3000 सीट्स आहेत। त्या 3000 सीट्स पैकी 85% सीट ज्या आहेत त्या केरळ राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ड आहेत आणि 15% ज्या सीट्स आहेत या 15% सीट्समध्ये भारतातील इतर राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। साधारणतः 450 जागा या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे इथं प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जास्तीत जास्त जी फीज असणार आहे ते साधारणतः 8.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फीज पे करायची आहे आणि कमीत कमी या ठिकाणची फीज साधारणतः 7 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळं हे राज्य अगदी स्वस्त आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाही। परंतु कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स साधारणतः किंवा ज्या विद्यार्थ्यांची रँक 72,000च्या कमी आहे, 72,000 रँक ऑल इंडिया रँक त्याच्यापेक्षा कमी आहे, किंवा 1 लाख रँक ज्या विद्यार्थ्यांची आता येत आहे ऑल इंडिया रँक, त्या रँकच्या आतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे। बाकीचे जेवढे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांची रँक 1 लाखापेक्षा जास्त आहे किंवा 2 लाखापेक्षा जास्त आहे, अशा विद्यार्थ्यांनी किंवा जे विद्यार्थी निव्वळ क्वालिफाय मार्क्सवर आहेत या विद्यार्थ्यांना या राज्यामध्ये ऍडमिशन एमबीबीएस ला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मिळत नाही। त्यांना सेकंड ऑप्शन असा राहतो की महाराष्ट्राच्या बाहेरील जेवढे काही डीम कॉलेजेस आहेत किंवा सेंट्रल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अप्लाय करू शकता। याच्यासाठी तुम्हाला एमसीसीचा फॉर्म भरायचा आहे, मेडिकल काउन्सिलिंग कमिटीचा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर यामधून तुम्हाला या महाराष्ट्राच्या बाहेरील जेवढे काही डीम कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्सवर सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकता, तेही कमीत कमी फीज मध्ये। याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल की जे विद्यार्थी अगदी काटावर आहेत आणि त्यांना एमबीबीएस त्यांचं करायचं आहे पण त्यांना अदर देशामध्ये जायचं नाही, त्यांना इंडियामध्येच एमबीबीएस करायचं असेल तर त्यांना आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत अगदी कमीत कमी पॅकेजेसमध्ये, म्हणजे केरळाला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत नाही पण तुम्हाला अदर राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं, त्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला एक 18 ते 19 लाख रुपये पर इयर फीज मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय करू शकतो, आम्ही तुम्हाला तुमच्या स्वप्नातील एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी मिळवून देऊ शकतो। तसंच त्याचबरोबर ह्या केरळा सीईटी मध्ये, आता केरळाकडे आपण वापस येऊया। केरळा सीईटी मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर जे विद्यार्थी 1 लाखापेक्षा कमी रँक आहेत त्यांनीच या ठिकाणी अप्लाय करायचं। त्याचबरोबर या ठिकाणी त्या केरळा सीईटीचं चलन तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी 1 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा या ठिकाणी भरावं लागतं, जेणेकरून तुम्हाला हे सिक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल आहे। जर तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं तर तुम्हाला हे पैसे काय होतात, रिफंड होतात। केरळ राज्यातील जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 15% ऑल इंडिया कोट्यामधून अप्लाय करावं लागतं। त्याचबरोबर तिथं एक डीम कॉलेज देखील आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 15% ऑल इंडिया कोट्यामधून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। केरळा स्टेट हे ओपन स्टेट आहे, त्यामुळं
खूप आता या ठिकाणी खूप काउन्सिलर इतर व्हिडिओ पण बनवत आहेत की केरळा सीईटी मध्ये तुम्ही अप्लाय करा. बी फ्रँक सांगतो, ज्या विद्यार्थ्यांची रँक 1,00,000पेक्षा कमी आहे त्यांनी या ठिकाणी बघावं, आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन या ठिकाणी मिळत नाही किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेटमध्ये त्यांची फीस जास्त जात आहे, त्याच विद्यार्थ्यांनी या केरळा सीईटीचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. असेच माहितीपूर्वक जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्की गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आता आपली पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना असेच केरळा सीईटी, केम सीईटी, कर्नाटका सीईटी, पंजाब सीईटी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील 85% स्टेट कोटा, 15% ऑल इंडिया कोटा सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसचे फॉर्म भरायचे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता. आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी होऊ शकता. तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता, जेणेकरून तुमचा मेडिकल प्रवासाचा जो प्रवास आहे तो अगदी सुखकर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.